नवरात्र उत्सवानिमित्त शहरात दुर्गा दौड व सांस्कृतिक कार्यक्रम सुरू आहेत। याच दरम्यान चोपड्यात एका भागात रांगोळीमध्ये परदेशी ध्वजाचे चित्रण केल्यावरून पोलीस निरीक्षकांनी असभ्य भाषा वापरल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। या प्रकारामुळे शहरातील विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच युवक महिलांनी मोठ्या संख्येने पोलीस उपविभागीय अधिकारी SDPO अण्णासाहेब घोलप यांच्या कार्यालय गाठले। कार्यालयाबाहेर मोठी गर्दी जमली होती। महिला व युवकांनी हा संपूर्ण प्रकार SDPO यांच्यापुढे मांडत संबंधित पोलीस निरीक्षकांवर कारवाईची मागणी केली। यावर घोलप यांनी सविस्तर चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर नागरिक शांतपणे घरी परतले। तुम्ही कशासाठी आले होते? मग आता काय मागणी आहे तुमची? सर, आपल्या चोपडा शहरातील काही महिला व नागरिक आपल्याकडे काही तक्रार घेऊन आले होते। त्या महिलांचे काय तक्रार होती आणि त्याच्यावर काय आपण ॲक्शन घेणार आहे? सकाळी साधारण 11-11:30 वाजताच्या सुमारास चोपडा शहरातील काही महिला पुरुष असे आमच्या कार्यालयाकडे चोपडा DYSP ऑफिस कार्यालयासमोर आले होते। आज सकाळी दुर्गा दौडचा कार्यक्रम असताना पोलिसांनी काहीतरी असभ्य भाषेत त्यांना बोलले, याच्याबद्दल अशी ती तक्रार होती। त्यांचं जे काय म्हणणं आहे ते आम्ही ऐकून घेतलं आणि रितसर त्याच्यामध्ये काय असेल ते चौकशी करून खरा प्रकार असेल तर संबंधितावर योग्य ती कारवाई करू।